लाडू बनवतेस ना सर? मी बनवणार. तिळाचे लाडू मी बनवणार. कशाला यश? आजी मी या वेळेला लाडू बनवणार आहे, मला करायचं. घरी सांभाळून गरम इकडे नीट धर. हे बघा गुळाचा पाक होतोय ना छान. मग त्याच्यामध्ये पाक नीट झाला की हे दोन्ही गोष्टी घालायच्या एकत्र करून. सावकाश लवकर लवकर हलव, पाक घट्ट होईल नाही तर. अरे यश हे बघ, या गरम कढईमध्ये असा हा डाव तसाच ठेवलास ना तर तोही गरम होतो. आज एवढं पण कळत नाही आणि निघाले आपल्याला लाडू बनवायला. नाही नाही मी करतो. लक्षात ठेव. मोबाईल बाजूला ठेवायचा. मग ठेवला. हलवत राहा सांभाळून. बघा ते तू काय करतोस इथे? लाडू झालंय काय, मला पॅट्रिक सरांकडे जायचंय. हे लाडू घेऊन मी बनवले. तुला जमणार आहे का ते? का नाही जमणार आहे? जमते थोडस. हलव जरा. अरे नको असं करूस. असं वास नुसतो घ्यायचा. नाही घ्यायचा आपण. हे बघ आता याच्यामध्ये एक थेंब घाले पाण्यामध्ये आणि मग तो घट्ट झाला म्हणजे पाक तयार झाला. थोडा अगदी थोडा टाक. बस 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 बस. आता जो गोळा आहे ना तो इथे असा ह्याच्यावर टाक आणि त्याचा आवाज आला म्हणजे पाक झाला. आवाज झाला पाक. आता हे घालायचं. मी हो तूच घाल. हळू दोन्ही मिक्स केलंस ना. घाल. अरे एवढा खेळ करू नको, जास्त टाक ना. करतो. डबल लवकर. आता आम्ही वळू का लाडू? नाही वळणार पण मीच. कसं गरम असतं ते, हात भाजेल तुझा. नाही बसणार. डोंट वरी, मी करतो. गरम लाव. पाणी हात पूस अरे ऐक त्याला. लाव पाणी, लाव नीट पूस. भाजलं ना मग आता बरं वाटतंय? नाही अजिबात नाही. आता सायन्सचे डायग्राम कसे काढशील रे तू? हे बघ तू आता हे राहू दे, आम्ही करतो लाडू. नाही एवढंही काही भाजलं नाहीये मला. आय कॅन डू इट. रमा असू दे. आपण असं करू. हे बघ यश, हे खूप आहे, तुला एकट्याच्याने काही होणार नाही. आमची मदत तुला घ्यावीच लागेल. आपण असं करूया, तुझे लाडू तू वेगळे ठेव. आपण तिघं मिळून लाडू बनवू. बेटर आयडिया. ओके. आणि हे बघ काय करायचं, हाताला आधी थोडस पाणी लावायचं आणि मग वळा लागायचं. हे बस. हात सांभाळ, बाजू नको. हे बस आहे ना. अगं बाई शिकला की. आजी मी म्हणतो पुढच्या वर्षापासून मीच करत जाईल. व्हेरी गुड. आपलं काम आता वाचलं पुढच्या वर्षीचं. एक्सपर्ट तयार झालाय. यस. देवाला नैवेद्य दाखवायचं ना. बरं एक काम कर, नैवेद्याला सुद्धा मीच बनवलेले लाडू. आई मी आवरायला जातो, तर हे मी केलेले लाडू तू पॅक करून ठेव म्हणजे मी घेऊन येतो. बर. नको आज रात्री भेटू ना. आता नको, सरकार येते. मोबाईल कंपनी का तुझ्या बापाची आहे का? बघावं तेव्हा फोनवर असतो तू. नाही बस ना, पाणी आणून देतो तुला. काय सांगितलं तुला? फोनवर लक्ष ठेवायचं. ते कुठं जाते सांगायचं. सांगितलं होतं का नाही तुला? हो सरकार असायचो की, पण नंतर तुम्हीच नको म्हणालात. आता सांगतोय तिच्यावर लक्ष ठेवायचं. ती कुठं जाते, कॉलेज क्लास सगळं कळलं पाहिजे मला. पण तिला कळतं का म्हणे? तिला जर कळलं तर तुला कळणार नाही तू कुठं गेलास. पण सरकार तुमची बाकीची कामं? हे सुनीलला सांगेन मी. हे काम सुनीलला सांगता येणार नाही, कळलंय का? हो सुनीलला सांगता येणार नाही. पण तू थोबाड उचकटू नको कोणासमोर. पण सरकार काय झालं?
थोबाड उचकटू नको. तिच्यावर लक्ष ठेव. ती कुठं जाते, कोणाबरोबर किती वेळ असते, सगळं समजलं पाहिजे. विशेष करून त्या यश बरोबर ती कुठं जाते आणि किती वेळ असते हे कळलं पाहिजे. हो सरकार. सेकंदाचं रिपोर्टिंग व्हायला पाहिजे मला. कळते का? विषय संपला. बघू 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 पहिल्यासारखे नुसतं मान हलवतंय. तिकडे कामाला जा. हो सरकार. ममुटली कळलं लाडू करते अगं. हा ममुटली काय खमंग सुगंध येतोय. हो ना. खाली ठेव खाली ठेव. एकही लाडू घ्यायचा नाही आधी. माझी लाडकी ममुटली आहेस ना. उगाच मस्केबाजी करू नका. देवाला नैवेद्य दाखवायचंय अजून. ममुटली प्लीज एक खाऊ दे ना. खाली ठेव सोनू. तुला लाडू हवाय ना. हो ना मग ये इकडे ये. मम्मीला मदत कर. ये लाडू वळायला. ये ये ये. ममुटली मी ना तुला हेल्प केली पण ना पॅट्रिक सरांनी क्लास मध्ये बोलवलं. सो मी आता एकच खाते आणि बाकीचे क्लासवरून आल्यावर खाते. सोनू तुला नेमकं काय हवंय ग. लाडू की क्लासला जायची परवानगी. लाडू हवा. क्लासला जायची परमिशन तू देशीलच ना. आणि मम्मी मी ना लगेच घरी येणार आहे. अभ्यासाला बसायचंय ना. सो मी आता जाऊ. जा पण लवकर घरी परत या. उगाच संध्याकाळ करू नकोस. हा कळलं कळलं. नुसतं प्रेम तू चाललंय. काय हो? अच्छा पण मी आता जाते. मला क्लासवरून आल्यावर लाडू हवे. बाय ममुटली. साल भर में एक ही बार पतंग उड़ाते हैं ना यार. तो अभी चल ना उड़ाते ना यार. हे बघ जिग्या, आम्ही जरा समजून घ्या. हे बघ घरच्यांमुळे मला सोनालीला भेटता येत नाही. आता क्लासमुळे भेटता येत आहे तर भेटू दे ना मला. मजनू हा, मजनू. डबी बातें डबी डबी ने गिरा दे या वळणावरी भेटताना. झालं? निघू. डब्यात हळू हळू. हात पोळलाय माझा. पोळ्या घेऊन चाललाय. पोळा नाही रे, पोळलाय म्हणजे भाजलाय. भाजलाय. हा पण काय झालं ते काय झालंय, मी सोनालीसाठी माझ्या हाताने तिळाचे लाडू बनवले. ते याच्यात ते बनवताना जरा भाजला हात. प्यार में जल जाएंगे मर जाएंगे मिट जाएंगे. प्यार में दिल जलने से अच्छा हात जल जाए. वाह पण यश ऑल द बेस्ट. ती तुला नक्की हो बोली. जा. मी ना विश करतो की तुझ्या तोंडात मी बनवलेले तिळाचे लाडू पडावेत. वाह थँक्यू. चल बाय. जा बाय. पहिलं प्रेम असतं थोडं सिंपल थोडं फिल्मी. दुसरं काही नसतं इतकं जेंटल इतकं जुलमी. बदलून जाई दुनिया होते क्षणात मॅजिक. हरवून जाऊ दोघे विसरून सारे लॉजिक. स्वप्नातल्या फॅन्टसीचे वय असे. गाइस एक्सक्यूज मी. हे मॅन थँक्स तू आला. स्टुडंट खुश तर पॅट्रिक खुश. सर तुम्ही कधीही बोलू मी येईन. थँक्यू आणि ऑल दी बेस्ट तुला एक्झामसाठी. थँक्यू. सोनाली तुला थँक्यू सर. आता घरी जा आणि चांगला अभ्यास करा. येस. गाईज तुम्हाला मिळाला. थांब एक मिनिट.
मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणलं. यश, सरप्राईज सोडून काही पण बोल. खूप इश्यूज होतात. ऑलरेडी एकातून कशी बशी बाहेर आली आहे मी. अच्छा, मग हे हातात काय घातलंय? मी असं कुठे म्हणाले की मला गिफ्ट आवडलेलं नाही. पण यश, तू जे काही करशील त्याचे परिणाम काय होतील ह्याचा विचार करून वाग. याचाच विचार करून हे सरप्राईज आणलंय मी. रिअली? 100%. बघू ना काय. मी स्वतःच्या हाताने तिळाचे लाडू बनवलेत, फक्त तुझ्यासाठी. घे. ह्या वड्या तू बनवल्यास का? आणि हे बॉक्स पॅकिंग पण तूच केलेस ना? कसं झालं? अगं खरंच मी स्वतःच्या हाताने तुझ्यासाठी लाडू बनवले होते. हे बघ, माझे हात सुद्धा पोळलेत. यश, थापा मारणं बंद कर. थापा? एवढंच होतं ना, तर लाडू तरी ठेवायचेच यात, ते पण पॅकिंग काढून. माझा विश्वास तरी बसला असता रे. ही अशी कामं दुसऱ्यांना सांगितली ना की हे असं होतं, तोंड घाशी पडायला होतं. स्वतः तरी करायचंच ना हे. सोनाली, खरंच ट्रस्ट मी स्वतः बनवले होते हे लाडू. आईला डब्यात सुद्धा भरायला सांगितले, पण माहित नाही तिने याच्यात वड्या का भरल्या. तुला खोटं वाटत असेल ना तर आईला फोन करून विचार. हो का? आणि त्यांचा संशय आणखीन वाढवू का मी कॉल करून? यश, एकतरी काम धड करत जा ना तू. सगळ्यातच कशी माती खातोस तू? तू एक काम कर, तू आजीला विचार. तिनेच मला मदत केली होती तिळाचे लाडू बनवायला. ती सांगेल की ते लाडू मीच बनवले होते. एक्झिक्युशन छान जमवतोयस तू, पण तू चुकतोयस कुठे माहितीये का? तुझ्या प्रिपरेशन मध्ये. आणि ते दिसतंय. मला ना तुझा राग आला. मला तुझ्याशी बोलायचंच नाही. सोनाली ऐक ना. सोनाली ऐक ना, प्लीज जस्ट लिसन टू मी वन्स, प्लीज. सोनाली. हॅलो सरकार, सोनाली ताई आत्ताच निघाल्यात क्लासमधून. हो, एकट्याच आहेत. नाही, यश क्लासमध्येच आहे. मी सोनाली ताईंच्या मागेच होतो रिक्षामध्ये सरकार. हो, यश नंतर आला रिक्षाने. हो, एकटाच होता. हो हो सरकार. हो, निघतो. गायत्री, लग्नानंतरची माझी पहिली संक्रांत आठवते का तुला? अगं बटी, भोगीची भाजी आपण सगळ्यांनी मिळून इथे चौकातच केली होती. म्हणजे काय आठवते ना, गेले बाई ते दिवस. पण अगं आत्ताच्या पिढीला एवढा वेळ सुद्धा नाहीये बघ. असं बोलू नकोस. आत्ताची तरुण पिढी अगदी उत्साही आहे. यशच बघ ना, म्हणजे तो तिळाचे लाडू करेल हे अपेक्षेबाहेरच होतं. अब आलाच. ये, तुझ्याबद्दलच बोलतोय आम्ही. का? मी काय केलं? अरे काय केलं म्हणजे काय? वर्षाची मस्त सुरुवात करून दिली आहेस आम्हाला तुझ्या हातचे तिळाचे लाडू खायला घालून. आता आमचं सगळं वर्ष ना अगदी छान गोड जाईल चाळीतल्यांचं. एक मिनिट आजी, तू कधी खाल्लेस माझ्या हातचे लाडू? अरे कधी म्हणजे काय? तू लाडू केलेस ना तेव्हा नुसता घमघमाट सुटला होता. सगळे आलो ना आम्ही इथे धावत. अरे तू तयारी करत होतास ना क्लासला जायची,
तेव्हा चाळीतले एक एक करून सगळेजण आले आणि खाऊन गेले की सगळ्यांना इतके आवडले की सगळे लगेच संपून गेले. सगळे तेव्हाच संपले. मग मला आधी का नाही सांगितलं? अरे तुलाच घाई होती ना क्लासला जायची. काही ऐकून घेण्याच्या मूड मध्ये कुठे होतास तू? म्हणून मग अश्विनीने आणलेल्या तिळाच्या वड्याच दिल्या मी तुला डब्यात क्लासमध्ये द्यायला. यश, आता दरवर्षी तूच तिळाचे लाडू बनवायचे हो. अगं, ते ठरलंय आमचं. याला काय झालं? काही नाही. क्लासमध्ये मित्रांसमोर भाव खाता आला नसेल ना म्हणून चिडलाय. सोनू, हा, काय काय म्हणालास तू? सोनाली, ऐक ना सोनाली. अगं, ते तिळाचे लाडू खरंच मी बनवले होते स्वतःच्या हाताने. पण आईने ते सगळ्यात चाळीत वाटून टाकले आणि त्या जागी काकूने आणलेल्या तिळाच्या वड्या भरल्या. हे सगळं तू मला का सांगतोयस? अगं, कारण ह्या सगळ्यात माझी काहीच चूक नाही. यश, मला कोणतंही एक्सप्लेनेशन नकोय. सोनाली प्लीज, हे एक्सप्लेनेशन नाहीये. दिस इज द ट्रूथ. तू प्लीज अशी चिडून बसू नकोस. यश, गप्पा बस, मला अभ्यास करू दे. अगं, तो मीही करतोय. एक्झाम माझी सुद्धा आहे. हो, पण तुझा नंतर आहे. उद्या माझ्या प्रिलिम्सचा पहिला पेपर आणि मी काय तुम्हा सायन्स स्टुडंट सारखी स्कॉलर नाहीये. ऑलरेडी मला सोशियोलॉजी टफ जात. एका जरी सब्जेक्ट मध्ये दांडी उडाली ना तरी घराबाहेर पाय ठेवणं मुश्किल करेल मम्मी. मग आपल्याला साधा भेटता पण येणार नाही. सोनाली, तू प्लीज एकदा यश, प्लीज प्लीज. ओ यशोधन दिसबूड, सुपर डॉन सर. काय हात कुठं तुम्ही? किती दिवसांनी भेटताय? ये बस बस. हो, बसा. काय डॉन सर, तुम्ही काय फक्त सोनालीचे फ्रेंड आहे का? आपलं पण काही रिलेशन आहे ना? हो, आहे ना. काका, ऍक्च्युली मी तुम्हाला इथे भेटायला येणारच होतो. काय झालं, तुझ्या प्रोग्राम बद्दल बोलायचं झालं तर तुझी 12वीची परीक्षा जवळ आली आहे, तेव्हा अभ्यास कर. नाही तर तुझी तीर्थरूप त्यावरून पण रागवतील आमच्यावर. नाही, ऍक्च्युली मी माझ्यासाठी नाही, मी आनंद काकासाठी तुम्हाला थँक्यू म्हणाला. ते आता कशाला? तुम्ही त्याला गाण्याचा प्रोग्राम मिळवून दिलात ना, म्हणून. ते म्हणजे काय, आता त्याला त्याचं पॅशन ओपनली फॉलो करता येईल. सो बरं वाटलं मला. नाही, ते करणारच होतो आम्ही. स्वर्गीय सुखाचा आनंद दिलाय तुझ्या काकानं गाण्यामधून. तू पण ये त्या प्रोग्रामला. हो, ऑब्विसली येईन ना. पण कधी आहे प्रोग्राम? प्रोग्राम कधी आहे?
ते काय झालं, आमचं डिस्कशन चालू आहे, म्हणजे प्लॅनिंग चाललंय डेट्स वगैरे फिक्स करण्यावरून काहीतरी. म्हणजे ते डेट्स फिक्स झाली की तुला कळवा मी काय म्हणतो मी. शुअर, नो प्रॉब्लेम. मग निघतो मी. माझं तुझ्याकडे एक काम होतं. या गाण्याच्या कार्यक्रमासाठी एक लेटर लिहून हवं होतं इंग्लिशमध्ये. आमचं इंग्लिश तुला माहिती आहे, जमलं असतं तर अमेरिकेची प्रेसिडेंट झालो असतो. नाही बोला ना, काय लिहून हवंय सांगा. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.